श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. त्यापैकीच एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. पंचांगानुसार या योगाचं विशेष असं महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने, नवीन घर खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून आलेला आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेलं नक्षत्र मानलं जातं. तर या दिवशी खरेदीला आणि काही उपाय करण्याला अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्त्वाच्या 7 शुभ योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग हा प्रमुख आहे. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावाने ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे. हे नक्षत्र इतकं शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात. या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी खरेदी केल्यास अनेक पटीने त्याचा आपल्याला लाभ होतो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:48 सुरू होतोय तो दुपारी 4:43 आहे. अशा या शुभ योगामध्ये आपण काही खरेदी केली किंवा काही उपाय केले तर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत हा योग खूप शुभ मानला जातो. गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह मानलं जातात. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योगात नवा बिझनेस सुरू करणे, शेतजमीन, घर, वाहने, सोन्या चांदीची आभूषणे, पितळेचा हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. मात्र तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्री सुक्ताचा पाठ देखील करू शकता. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत, पुनर्वसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रात सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याची आभूषणे, नवे वस्त्र परिधान करू नये. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये विवाह करू नये. पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा शाप मिळाला होता, त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे. अतिशय शुभ मानलं जातं. त्यामध्ये जमीन, इमारती, रत्न, सोने चांदी खरेदी करणं देखील अत्यंत फायदेशीर ठरलं जातं. या अशा शुभ मुहूर्तावरती आपण जी मोठी खरेदी करणार आहोत ती मोठी खरेदी केली तर आपल्या धनसंपत्तीमध्ये दिवसेंदिवस भरभराट होते, वाढ होते. ते कधीही कमी पडत नाही, त्यामध्ये वाढच होत राहते. त्यासाठी कोणतीही मोठी खरेदी करताना तुम्ही गुरुपुष्य योगावरती नक्की खरेदी करू शकता. या दिवशी सोने खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु ज्या लोकांना सोने खरेदी करणं किंवा अशा मोठ्या खरेदी करणं शक्य नाही, यांनी कोणत्या अगदी साध्या सोप्या कमी पैशाच्या परंतु जास्त महत्त्वदायी अशा वस्तू खरेदी कराव्यात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या दिवशी सोने खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे. सोने हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे या शुभ मुहूर्तावर गुरुपुष्य योगामध्ये सोने खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होत असते. म्हणजे सोन्याला सोनं लागतं आणि या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही वाया जात नाही, चोरीला जात नाही, उलट त्यामध्ये भरच पडते. त्यासाठी या दिवशी बरेचसे लोक हे सोने खरेदी करतात. परंतु सोन्याचे वाढते भाव लक्षात घेता सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही. तर अशांनी काय खरेदी करावं? तर अशा लोकांनी चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तरी देखील चालेल. तुम्हाला जर चांदीच्या नवीन देवांच्या मूर्ती बनवायच्या असतील किंवा घरामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करून आणायच्या असतील तर या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. याशिवाय तुम्ही सोन्या चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता. ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांनी चांदीच्या मूर्त्या जसं की लक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा चांदीची नाणी, निरांजन किंवा लक्ष्मीची चांदीची पावले खरेदी करून तुम्ही या शुभ योगावरती घराच्या उंबरठ्यावरती तुम्ही चांदीच्या पावलांची स्थापना करू शकता. अशा चांदीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. परंतु ज्यांना सोने आणि चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी काय खरेदी करावे? अशा लोकांनी हळद खरेदी करू शकता. अगदी 5-10 रुपयाची हळद खरेदी केल्यानेही तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. कारण की या शुभ दिवशी आपण हळद खरेदी केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे आणि गुरुवारचा संबंध भगवान विष्णूंशी येतो. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआपच येते. जसं की आपण गुरुवारी किंवा या गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करतो. तर अशा बऱ्याच उपायामध्ये आपण जी हळद आहे ती हळद वापरतो. त्यासाठी तुम्ही हळदी खरेदी नक्कीच खरेदी करू शकता. जर तुमच्या घरामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये साठवणीची हळद आहे तर तुम्ही ही हळद खरेदी करावी का? तर तरी देखील तुम्ही 5-10 रुपयाची हळद या दिवशी नक्की खरेदी करून आणा. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील.
याशिवाय तुम्ही अख्खे धने देखील खरेदी करू शकता. बघा, आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळीमध्ये अख्ख्या धनांची पूजा करतो आणि त्या दिवशी आपण अख्खे धने खरेदी करतो, कारण की अख्ख्या धनांचा संबंध हा थेट लक्ष्मीची आहे. त्यासाठी तुम्ही अख्खे धने या दिवशी नक्की खरेदी करू शकता. घरामध्ये धने असतील तरी देखील या शुभ योगात तुम्हाला थोडेसे का होईना धने खरेदी करून आणायचे आहेत आणि पूजेमध्ये देवघरामध्ये ते थोडे धने आपण माता लक्ष्मीच्या समोर या दिवशी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते धने तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामध्ये घेऊ शकता. यामुळे देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि या शुभ योगामध्ये खरेदी केलेल्या अशा सकारात्मक वस्तूने आपल्या घरामध्ये विशेष बदल घडून येतात. त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच धने खरेदी करून आणा. गुरुपुष्य योगात तुम्ही हरभरा डाळ खरेदी करू शकता. यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढते. हळद आणि हरभरा डाळ याशिवाय तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे, पितळ्याच्या वस्तू किंवा तूप इत्यादी देखील खरेदी करू शकता. यामुळे देखील घरामध्ये सकारात्मक बदल घडून येतात. या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करते असं मानलं जातं. पुष्य नक्षत्रात बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसं की सोने, पितळेचा हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणं आणि फ्लॅट बुक करणं देखील फायदेशीर ठरतं. गुरुपुष्य योगाच्या दिवशी काही खरेदी करणं शक्य नसेल तर श्री सूक्ताचं पठण देखील तुम्ही करू शकता. या योगामध्ये देव गुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही गुरुपुष्य योगामध्ये धार्मिक पुस्तकांची खरेदी देखील करू शकता. याचा तुम्हाला देखील खूप सारा फायदा होईल. चांगली संपत्ती, धनाची इच्छा असेल तर गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करून घरी आणा आणि तुमच्यावर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहील. यामुळे संपत्तीमध्ये वाढ होईल. श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये करून त्यावरती कुंकुमार्चन आपल्याला अवश्य करायचं आहे. काही गोष्टी अशा देखील आहेत ज्या या योगामध्ये चुकूनही खरेदी करू नये आणि आपल्याला या योगाविषयी जास्तीची माहिती नसते. त्यामुळे आपण अचानक अशा काही गोष्टी खरेदी करून घरामध्ये आणतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या घरावरती होतो. तर या योगामध्ये तुम्ही जर याच दिवशी काही अशी खरेदी करणार असाल तर ती नक्कीच टाळावी. तर कोणत्या त्या वस्तू आहेत तर गुरुपुष्यामृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तूंची खरेदी करू नका. जसे की सुई, चाकू किंवा कात्री अशा काही वस्तू घरातील तुटल्या असतील आणि आपण जर नवीन आणणार असाल तर या दिवशी तुम्ही चुकूनही आणू नका. या शुभ योगामध्ये लोखंड, काच, स्टील इत्यादी वस्तूंची खरेदी करू नये. म्हणजे आपल्याला जर स्टीलची काही भांडी किंवा काचेच्या काही वस्तू किंवा लोखंडाच्या काही भांडी वस्तू आणायच्या असतील तर या दिवशी तुम्ही चुकूनही आणू नका. याशिवाय या दिवशी काळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे देखील खरेदी करू नये. चामड्याच्या वस्तू खरेदी करू नये. प्लॅस्टिकच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू नये. या दिवशी विवाह देखील करू नये आणि लग्नाशी संबंधित वस्तू घरामध्ये आणू नये, खरेदी करू नये. किंवा लग्नाच्या संबंधित आपण जी काही बोलणी करणार आहोत, जी काही खरेदी करणार आहोत तर ती या दिवशी चुकूनही खरेदी करू नये. शनिदेव हे या पुष्य नक्षत्राचे स्वामी आहेत, ज्यामुळे आज तामसिक वस्तू खरेदी करणं टाळावं किंवा सेवन देखील करू नये. तर आज आपण गुरुपुष्यामृत योगाविषयी बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दिवशी काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये याची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.